Good morning, dear students. The next topic from the chapter number 6, that one is the mechanical property of solid. It is the stress and strain here. In the previous lecture, we see what is the meaning of mechanical properties of solids and what is the meaning of deformation, deforming force, elasticity and plasticity here. Now, as per the elasticity is considered, as per we are studying the mechanical property of solid, that one is the elasticity here. So, in order to understand the elasticity, you should know the meaning of a stress and strain here. Elasticity म्हणजे काय? It is a as there is a change in size or shape or both of your body here due to the applied external force. When you are removing that force here, when you are applying the force, it means you are applying the stress here. And when you are removing that force here, तुम्ही जो तो फोर्स आहे तो काढल्यानंतर काय होते, त्याची जी ओरिजिनल साइज आणि शेप काय होते, इट विल बी अगेन रिगेन्स टू इट दॅट बॉडी हियर, दॅट इज कॉल्ड एज ए स्ट्रेन. तर त्या इलास्टिक बॉडी जे आहे त्याचं स्ट्रेस आणि स्ट्रेन म्हणजे काय हे आपण या पॉइंट मध्ये स्टडी करणार. इलास्टिक बॉडीला तुम्ही फोर्स अप्लाय केल्यानंतर काय होते, त्या बॉडीची साइज आणि शेप काय होते, चेंज होते. आणि तो फोर्स काढल्यानंतर त्याची साइज आणि शेप काय होते, परत ओरिजिनल डायमेन्शन होते. ते म्हणजे काय आहे, स्ट्रेन. सो फर्स्ट वी सी व्हाट इज द मीनिंग ऑफ स्ट्रेस. सो ॲज पर द स्ट्रेस इज डिफाइंड हियर. हाऊ यू कॅन डिफाइन, हा पॉइंट फार महत्त्वाचा आहे. त्याच्यावर कंपल्सरी 2 किंवा 3 मार्काचे क्वेश्चन्स असतात. व्हाट इज द मीनिंग ऑफ स्ट्रेस, व्हाट इज डायमेन्शन, व्हाट इज इट्स युनिट हियर, और डिफाइन स्ट्रेन, or give the difference between the strain and strain here. What are the different types of strain, what are the different types of stress. Therefore this topic is very important. आणि तुम्हाला लास्ट लेक्चरला सांगितलेलं आहे, या चॅप्टर मधला कुठलाही पॉइंट मिस करायचा नाही, कारण हा चॅप्टर जो आहे याच्यात तुम्हाला मॅक्झिमम मार्क्स मिळतात, कारण हा चॅप्टर फार सिंपल आहे. ओके, सो वी सी व्हाट इज द मीनिंग ऑफ स्ट्रेस हियर. तर स्ट्रेस म्हणजे काय, in nature when the internal restoring force per unit area of a body is called the stress here. Stress म्हणजे काय, internal restoring force per unit area of a body is called stress here. म्हणजे तुम्ही सगळं छोटं रबर घेतलं तर त्या छोट्याशा रबर मध्ये काय असेल, काहीतरी इंटरनल रिस्टोरिंग फोर्स, तो तुम्ही स्ट्रेच केल्यामुळे काय होते, रबर स्ट्रेच होते आणि परत तो फोर्स काढल्यानंतर काय होते, ते ओरिजिनल डायमेन्शन. मग तो जो इंटरनल रिस्टोरिंग फोर्स पर युनिट एरिया आहे, म्हणजे तुम्ही ते रबर किती प्रमाणात स्ट्रेच करू शकतात हे कशावर डिपेंड आहे, त्याच्या इंटरनल रिस्टोरिंग फोर्सवरती. तुम्ही जर मॅक्झिमम मोठं रबर घेतलं तर ते मॅक्झिमम स्ट्रेच होईल, छोटं रबर घेतलं तर ते थोड्याच प्रमाणात स्ट्रेच होईल. म्हणजे कुठल्याही इलास्टिक मटेरियलचा स्ट्रेस म्हणजे काय, इट इज द इंटरनल रिस्टोरिंग फोर्स पर युनिट एरिया हियर. Okay, so that is stress. It is defined as internal restoring force per unit area here. Stress ची डेफिनेशन लक्षात ठेवा, त्याच्यावरून फॉर्म्युला लिहायचा आहे आणि तुम्हाला हेच स्ट्रेस आणि स्ट्रेन ची डेफिनेशन पुढे ह्याचे टाइप्स जे आहेत, 3 टाइप्स बघणार आहोत, त्याच्यामध्ये लागणार आहे. सो स्ट्रेस इज इक्वल्स टू डिफॉर्मिंग फोर्स पर युनिट एरिया हियर. देन व्हाट इज इट्स युनिट हियर. मग आता युनिट काय येणार आहे, फोर्सचं युनिट काय आहे, न्यूटन. एरियाचं काय आहे, मीटर स्क्वेअर. सो इट्स युनिट इज न्यूटन पर मीटर स्क्वेअर. द युनिट फॉर द स्ट्रेस इट इज द न्यूटन पर मीटर स्क्वेअर. आणि न्यूटन पर मीटर स्क्वेअरलाच काय म्हणतात, पास्कल. मग तुम्हाला क्वेश्चन असाही असू शकतो, पास्कल इट इज द युनिट ऑफ स्ट्रेस और स्ट्रेन. सो रिमेंबर, पास्कल इट इज द युनिट ऑफ ए स्ट्रेस. देन डायमेन्शन्स. तुम्हाला ऑलरेडी तुम्ही फर्स्ट चॅप्टर मध्ये शिकलाच आहात, हाऊ वी कॅन राईट ऑन द डायमेन्शन्स हियर. तर फोर्सचे डायमेन्शन्स फॉर्म्युल्यावरून काय येतील, फोर्स पर युनिट एरियाचे डायमेन्शन्स काय येतील, -1 इन लेंथ, 1 इन मास and -2 in time here. So this is the dimensions for the stress here. आले लक्षात. स्ट्रेस ची डेफिनेशन, इंटरनल रिस्टोरिंग फोर्स पर युनिट एरिया, its unit Newton per meter square and its dimension -1 in length, 1 in mass and -2 in time here. Then next one is the strain here. So as per the strain is considered. strain म्हणजे काय, आता सपोज रबर घेतलं, रबर काय अगोदर ओरिजिनल पोझिशन नाही, आता काय केलं तुम्ही, त्या रबरावरती फोर्स अप्लाय केला. फोर्स अप्लाय केल्यामुळे काय झालं, तो रबर स्ट्रेच झाला, म्हणजे त्याची ओरिजिनल पोझिशन काय झालं, चेंज झाली. आता तो स्ट्रेच झाला रबर, त्याची साईज वाढली, शेप वाढला. आता काय केलं तुम्ही, त्याच्यावरचा फोर्स काढून टाकला. फोर्स काढल्यामुळे काय होणार आहे,
त्या रबरवरती काही फोर्स आहे का? नाही. मग तो काय होणार? त्याच्या ओरिजिनल पोझिशनला. पण मग किती चेंज झाला तो त्याच्या ओरिजिनल पोझिशन पासून इतका लांब गेला की इतका लांब झाला किंवा किती चेंज झाला, दॅट इज नथिंग बट द स्ट्रेन. सो स्ट्रेन इट इज द रेशो ऑफ चेंज इन डायमेन्शन्स ऑफ ए बॉडी टू ए चेंज इन ओरिजिनल डायमेन्शन. म्हणजे ओरिजिनल त्याची जी साईज आणि शेप आहे त्याच्यापेक्षा किती चेंज झाला, दॅट इज नथिंग बट द स्ट्रेन. सो स्ट्रेन it is nothing but it is the ratio of change in dimensions of a body to the original dimensions here. म्हणजे तुम्ही स्ट्रेन कसा डिफाइन करू शकतात? चेंज इन डायमेन्शन पर युनिट ओरिजिनल डायमेन्शन. चेंज इन डायमेन्शन पर युनिट ओरिजिनल डायमेन्शन. आले लक्षात स्ट्रेनची डेफिनेशन? आता तुम्ही सांगा स्ट्रेनचं काय युनिट येईल ह्याचं. आता सपोज तुम्ही जर रबर आहे त्याची साईज चेंज केली, म्हणजे तुम्ही सपोज लेंथ चेंज केली, स्ट्रेच केल्यामुळे काय झालं, सपोज त्याची लेंथ चेंज झाली. मग चेंज इन डायमेन्शन म्हणजे काय असणार आहे? कशामध्ये चेंज झाला? लेंथ मध्ये. म्हणजे चेंज इन डायमेन्शन कशामध्ये असणार आहे? लेंथ मध्ये. ओरिजिनल डायमेन्शन्स म्हणजे काय? ओरिजिनल लेंथ. म्हणजे हे पण काय असणार आहे? लेंथ. म्हणजे जर लेंथ आहे, सपोज लेंथ कशामध्ये मोजतो? मीटर पर मीटर. म्हणजे त्याचं काय येईल? त्याला युनिट काय येणार आहे? मीटर पर मीटर. म्हणजे काय? नो युनिट. म्हणजे स्ट्रेनला युनिट आहे का? नाही. फक्त युनिट कशाला आहे? स्ट्रेसला आहे. सो स्ट्रेन इट इज नथिंग बट द चेंज इन डायमेन्शन पर युनिट ओरिजिनल डायमेन्शन. सो इट इज नॉट हॅव्हिंग एनी युनिट. आले लक्षात? युनिट फक्त कशाला आहे? स्ट्रेसला. म्हणून डायमेन्शन सुद्धा फक्त स्ट्रेसलाच आहे. मग आता ह्याच्या डेफिनेशन्स आहे स्ट्रेस आणि स्ट्रेन, किंवा स्ट्रेन म्हणजे काय? चेंज इन डायमेन्शन पर युनिट ओरिजिनल डायमेन्शन. तर ह्याच्यावरून स्ट्रेस आणि स्ट्रेनच्या दोघांच्याही प्रत्येकी 3 टाइप्स आहेत. स्ट्रेनच्या 3 टाइप्स आणि स्ट्रेसच्या 3 टाइप्स. कशाच्या प्रमाणे? आता सपोज चेंज इन डायमेन्शन. डायमेन्शन म्हणजे काय? त्याची साईज चेंज होऊ शकते, त्याचा शेप चेंज होऊ शकतो, त्याचा व्हॉल्यूम चेंज होऊ शकतो. मग ह्या चेंजनुसार ह्याच्यात 3 टाइप आहेत. when there is a change in its length here, that is called as a tensile stress or strain. When there is a change in its volume here, that is called as a volume strain here. And when there is a change in its shape, then it is called as a shearing strain. तर आता नेक्स्ट टॉपिक मध्ये आपण त्याचे टाइप्स बघणार आहे. आता फक्त आपण स्ट्रेस आणि स्ट्रेन बघितलं. सो विल सी द व्हाट आर द डिफरंट टाइप्स ऑफ स्ट्रेस, व्हाट आर द डिफरंट टाइप्स ऑफ स्ट्रेन. हे आलं का लक्षात? डेफिनेशन्स लक्षात ठेवा, युनिट लक्षात ठेवा. देन नेक्स्ट टॉपिक इज what are the different types of stress and strain. Totally there are 3 types for the stress here and 3 types for the strain here. Tensile stress, then volume stress, and then the shearing stress, depending upon their change in length, change in volume, and their change in shape. Then next one is the types of stress and strain here. So as per the types of stress and strain is considered the first type. अब मी तुम्हाला सांगितलं की स्ट्रेस आणि स्ट्रेनचे 3 टाइप्स आहेत, डिपेंडिंग अपॉन देअर चेंज इन लेंथ, चेंज इन व्हॉल्यूम अँड चेंज इन शेप हियर. सो फर्स्ट टाइप वी आर गोइंग टू स्टडी, इट इज द टेन्साइल स्ट्रेस और टेन्साइल स्ट्रेन हियर. पहिला टाइप कुठला आहे? टेन्साइल स्ट्रेस और टेन्साइल स्ट्रेन. इट मीन्स व्हेन यू आर अप्लाइंग द फोर्स along its length, म्हणजे तुम्ही त्याच्या लेंथला जर स्ट्रेच केलं तर त्या लेंथला स्ट्रेच केल्यामुळे किंवा लेंथला फोर्स अप्लाय केल्यामुळे त्याच्या साईज आणि शेप मध्ये जे काही चेंजेस होतात, दॅट इज कॉल्ड एज ए टेन्साइल स्ट्रेस और टेन्साइल स्ट्रेन. मग आता पहिल्यांदा आपण बघतोय टेन्साइल स्ट्रेस और कॉम्प्रेसिव्ह स्ट्रेस. टेन्साइल स्ट्रेस और कॉम्प्रेसिव्ह स्ट्रेस. मग टेन्साइल स्ट्रेस कशाला म्हणायचं आणि कॉम्प्रेसिव्ह स्ट्रेस कशाला म्हणायचं? तर टेन्साइल स्ट्रेस म्हणजे काय? सपोज this one is a rubber here and you are applying the deforming force to this rubber along its length here. मग आता तुम्ही त्या रबरला डिफॉर्मिंग फोर्स अप्लाय केला along its length, त्याची लेंथ काय होते? वाढत चाललेली आहे. तर तेव्हा त्याला काय म्हणायचं? टेन्साइल स्ट्रेस. म्हणजे सपोज ही त्या मटेरियलची ओरिजिनल लेंथ आहे L. आता तुम्ही त्याच्यावर फोर्स अप्लाय केला अलॉंग इट्स लेंथ, म्हटल्यानंतर त्याची जी काय ओरिजिनल लेंथ होती ती काय झाली? वाढली. किती प्रमाणाने वाढली? ड्यू टू द चेंज इन लेंथ डेल्टा L. म्हणजे इथे तुमची लेंथ काय झालेली आहे? वाढलेली आहे.
दॅट इज कॉल्ड एज ए टेन्साईल स्ट्रेस. आता सपोज ही जी काय वायर आहे याच्यावर तुम्ही जर फोर्स जो अप्लाय केलेला आहे तिथं जर कॉम्प्रेस केलं, म्हणजे ते रबर काय केलं, कॉम्प्रेस केलं, तर त्याची लेंथ काय होणार आहे, कमी होणार आहे. म्हणजे when you are applying the force the length will be decreases here and that stress is called as a compressive stress here. आले लक्षात डिफरन्स, एकामध्ये इन्क्रीज झालेले आहे दॅट इज द टेन्साईल स्ट्रेस. सो स्ट्रेस इज इक्वल्स टू फोर्स पर युनिट एरिया आहे. ह्याच्यामध्ये फोर्स हा इनवर्ट डायरेक्शन अप्लाय केलेला आहे म्हणून ते काय झालं, कॉम्प्रेस झालं. सो स्ट्रेस इज इक्वल्स टू फोर्स पर युनिट एरिया आहे. सो दिस इज द कॉम्प्रेसिव्ह स्ट्रेस. हे फॉर्म्युलेज ह्या डेफिनेशन्स तुम्हाला लक्षात ठेवायच्या आहेत कारण नेक्स्ट टॉपिक मध्ये आपण हे वापरणार आहोत. टेन्साईल स्ट्रेस, टेन्साईल स्ट्रेन दोघांचे फॉर्म्युलेज. तर स्ट्रेस मध्ये काय होते, यू आर अप्लाइंग द डिफॉर्मिंग फोर्स टू चेंज इन इट्स लेंथ. देन नेक्स्ट व्हॉट इज द टेन्साईल स्ट्रेन. लक्षात ठेवा टेन्साईल स्ट्रेस अँड टेन्साईल स्ट्रेन both are related with the length here, the change in the length. Now next one is a tensile strain here. In tensile strain, strain कशी डिफाइन केलेला आहे आपण, strain it is the ratio of change in dimension per unit original dimension here. मग आता ओरिजिनल लेंथ किती आहे, कॅपिटल L, आणि चेंज इन डायमेन्शन म्हणजे चेंज इन लेंथ किती झालेला आहे, डेल्टा L, चेंज इन लेंथ. सो टेन्साईल स्ट्रेन इट इज डिफाइंड ॲज the change in the length that is the delta L per unit original length, that is the capital L. म्हणजे टेन्साईल स्ट्रेनचा काय फॉर्म्युला झाला, चेंज इन लेंथ डेल्टा L अपॉन L, आणि टेन्साईल स्ट्रेस इज इक्वल्स टू फोर्स पर युनिट एरिया. टेन्साईल स्ट्रेस और टेन्साईल स्ट्रेन इट इज रिलेटेड विथ द लेंथ here. Then next we are going to study here it is the volume stress and volume strain, and third one is the shearing stress and shearing strain. Second type of stress and the strain it is the volume stress, and third type it is the shearing stress. अगोदरचं कुठला बघितलं आपण, टेन्साईल स्ट्रेस और स्ट्रेन here. In tensile stress or strain there is a change in its length here. In second, volume stress or strain force, when the deforming force is applied to a body here, there is a change in its volume, that is called as a volume stress or volume strain. मग वॉल्यूम स्ट्रेस कसं तुम्ही सांगू शकता, वॉल्यूम स्ट्रेस जेव्हा तुम्ही डिफाइन करता तेव्हा लक्षात ठेवायचं की त्याच्यामध्ये साईज चेंज होती, जो काही जी काही बॉडी आहे त्याची साईज चेंज होती, बट शेप विल बी रिमेन्स ॲज इट इज. सपोज दिस वन इज द एक्झाम्पल हियर. This one is the volume of the one body here. When the pressure is applied to this body here, its size will be changes here, but the shape will be remains as it is here. So volume stress, it is the volume stress is equals to force per unit area here, and the volume strain is equals to change in the volume per unit original volume. But delta V काय आहे, त्या बॉडीचा चेंज झालेला व्हॉल्यूम, आणि कॅपिटल V काय आहे, ओरिजिनल व्हॉल्यूम. मग लक्षात ठेवायचं, व्हॉल्यूम स्ट्रेस when a deforming force is applied to a body here, when there is a change in its volume, that is called as a volume stress when the force per unit area. आणि व्हॉल्यूम स्ट्रेन म्हणजे काय, चेंज इन द व्हॉल्यूम पर युनिट ओरिजिनल व्हॉल्यूम. देन थर्ड टाइप ऑफ स्ट्रेस हियर इट इज द शेअरिंग स्ट्रेस. शेअरिंग स्ट्रेस पहिला कुठला होता, टेन्साईल स्ट्रेस, चेंज इन लेंथ. सेकंड कुठला आहे, व्हॉल्यूम स्ट्रेस, चेंज इन व्हॉल्यूम, आणि थर्ड कुठला आहे, शेअरिंग स्ट्रेस. शेअरिंग स्ट्रेस मध्ये काय आहे, चेंज इन इट्स शेप. when the force is applied, due to that applied force here there is a change in its shape here. Change in shape, there is a change in shape here. Mother, suppose we are taking this duster here. Suppose we are taking this duster here, what deforming body here. आता ज्या बॉडीचं काय केलं आहे, दिस वन इज अ बॉटम सरफेस, हा काय केला मी, फिक्स ठेवला. आता आपण ही जे स्ट्रेस म्हणतोय, स्ट्रेस म्हणजे काय, टेन्साईल फोर्स, सॉरी स्ट्रेस म्हणजे काय, टँजेन्शियल फोर्स पर युनिट एरिया. मग टँजेन्शियल फोर्स म्हणजे कुठला, तर ही जी काय बॉडी आहे त्याचा बॉटम सरफेस जो आहे इट विल बी रिमेन्स फिक्स्ड हियर. फक्त सपोज ही ABCD ही काय आहे बॉडी, आणि याचा AB जो काय आहे बॉटम सरफेस, तो काय केला, फिक्स ठेवला. आणि फक्त वरचा जो सरफेस आहे, फक्त वरचा जो सरफेस आहे त्याला फक्त आपण फोर्स अप्लाय, मग त्याला फक्त वरती फोर्स अप्लाय केल्यामुळे ती बॉडी काय होणार आहे, वरच्या सरफेसची ती पुढे मूव्ह होणार आहे. खालचा बॉटम सरफेस जो काय आहे तो
to remain constant, but upper up surface will be slightly pushed here with the angle of theta here. म्हणजे साईज शेप कसं झाला ह्या बॉडीचा चेंज झाला. अगोदर ABCD असा शेप होता, आता तो काय झालेला आहे AC'D'B and that stress it is called as a shearing stress. म्हणजे तुम्ही इथे फोर्स अप्लाय डिफॉर्मिंग फोर्स अप्लाय केल्यामुळे त्या बॉडीचा शेप चेंज झालेला आहे, देअरफॉर इट इज कॉल्ड एज ए शेअरिंग स्ट्रेस. मग शेअरिंग स्ट्रेन म्हणजे काय, आता हा जो चेंज झालेला आहे शेप मध्ये तो कशाची अलॉंग झालेला आहे, अलॉंग इट्स लेंथ हिअर. म्हणून शेअरिंग स्ट्रेन इज इक्वल्स टू चेंज इन लेंथ पर युनिट लेंथ. मग आता तुम्ही जर ही लेंथ बघितली, दिस वन इज अ चेंज इन लेंथ, इथं पुश केल्यानंतर एवढ्या प्रमाणात ती पुढे गेलेली. दिस वन इज अ चेंज इन लेंथ, दिस वन इज अ ओरिजिनल लेंथ. मग जर तुम्ही हा झाला 90 डिग्री अँगल हिअर, जर तुम्ही ह्या ट्रायंगल मध्ये टॅन ऑफ थीटा घेतला, टॅन ऑफ थीटा म्हणजे काय, कोणा समोरील बाजू डिवायडेड बाय कोणा लगतची बाजू. कोणा समोरील बाजू किती, डेल्टा एल पर युनिट हिअर. म्हणजे इन्स्टेड ऑफ दिस यू कॅन राईट डाउन हिअर द टॅन थीटा हिअर, or it is almost equals to the theta here. म्हणजे शेअरिंग स्ट्रेन इज इक्वल्स टू टॅन थीटा और इट इज इक्वल्स टू थीटा. हे तुम्हाला MCQ मध्ये विचारू शकतात, किंवा गिव्ह द डिफरंट टाइप्स ऑफ टेन्साइल स्ट्रेस और स्ट्रेन विचारू शकतात, किंवा व्हॉट आर द डिफरंट टाइप्स ऑफ स्ट्रेस और स्ट्रेन विचारू शकतात. तर लक्षात ठेवा, शेअरिंग स्ट्रेस इट इज रिलेटेड विथ द शेप हिअर, in which when you are applying the force there is a change in its shape here. Okay, and shearing strain is equals to delta L upon L, and this is nothing but the tan theta. So these are the three different types of the stress and strain. लक्षात आलं, पहिला टेन्साइल स्ट्रेस related with the length, second volume stress there is a change in its volume, and third shearing stress in which there is a change in its shape here. So these are the three different types of stress and the strain. Now depending upon the stress and the strain, there is a one important law here. There is a one important law regarding with the stress and strain, and that is the Hooke's law. Hooke's law here. So what is that law here? Within the elastic limit, stress is directly proportional to strain. Stress is directly proportional to strain here. This is the Hooke's law. Within the elastic limit, the stress is directly proportional to strain here. म्हणजे तुम्ही जर त्याचा ग्राफ काढला, स्ट्रेस वर्सेस स्ट्रेन, आता ते डायरेक्टली प्रपोर्शनल असल्यामुळे काय होते, यू विल गेट द स्ट्रेट लाईन. सो दिस इज द Hooke's law here. Within the elastic limit, the stress is directly proportional to strain here. तर स्टेटमेंट लक्षात ठेवायचं आहे, within elastic limit, strain is directly proportional to strain here. You will get the graph will be like this. So this is the Hooke's law. Okay. So what is the Hooke's law? Within elastic limit, stress is directly proportional to strain here. मग आता हा जो प्रोपोर्शनॅलिटी कॉन्स्टंट आहे, त्या प्रोपोर्शनॅलिटी कॉन्स्टंटला काय म्हणायचं, इट इज द मॉड्युलस ऑफ इलास्टिसिटी हियर. Hooke's law, within elastic limit, stress is directly proportional to strain. So when you take the ratio of stress to strain, you get the constant here, and that constant it is called as a modulus of elasticity here. So you can also define the modulus of elasticity. It is defined as modulus of elasticity. It is defined as it is the ratio of stress to the strain within the elastic limit here. आता ही मॉड्युलस ऑफ इलास्टिसिटी वरून आपण तीन मॉड्युलस बघणार आहे. एक आहे यंग्स मॉड्युलस, देन द बल्क मॉड्युलस, that we are going to study here. पण लक्षात ठेवा, मॉड्युलस ऑफ इलास्टिसिटी म्हणजे काय, when the within the elastic limit, when stress is directly proportional to strain, then that constant it is called as a modulus of elasticity. Okay, today we will stop here.